नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका ज्याला आपण शॉर्टकटमध्ये BMC म्हणतो, तर या BMC ची जाहिरात जी आहे ती एक आलेली आहे। आता ही जाहिरात जी आहे ती कशाशी संबंधित आहे, किती पद आहे, काय सगळ्या गोष्टी आपण इथं समजून घेऊया। सिलेबस काय आहे आपण जर बघितलं तर पात्रता वगैरे सगळ्या गोष्टी इथं बघूया। तर आपण जर बघितलं तर ही BMC मध्ये कामगार विभागाची ही जाहिरात आहे। पदाचं नाव जे आहे ते कामगाराचं आहे। ग्रुप डी चं हे पद तुम्हाला बघायला मिळेल। सरळ सेवा पद्धतीने भरती जी आहे ती केली जाणार आहे। याचा अर्ज करण्याची तारीख जी आहे ती आहे 28 जानेवारी पासून ते 18 फेब्रुवारी पर्यंत। अर्ज करण्याची तारीख ही असणार आहे मित्रांनो। त्याचबरोबर जर बघितलं तर एकूण पदांची संख्या जी आहे ती 38 एवढी आहे। वेतन श्रेणी जी आहे तर ती वेतन स्तर S7 असणार आहे। आणि आपण जर बघितलं तर वेतन जे आहे ते सुरुवातीला 18,000 ते पुढे जाऊन 56,900 पर्यंत ही वेतन श्रेणी जी आहे ती आपल्याला बघायला मिळत आहे। पुढे जाऊया, पात्रता काय असणार आहे तर पात्रता आपण जर बघितलं तर इयत्ता 10वी उत्तीर्ण ही पात्रता आहे। फक्त कोणती पात्रता आहे? फक्त 10वी उत्तीर्ण ही पात्रता आपल्याला बघायला मिळतात। आणि आपण जर बघितलं 10वीला मराठी भाषा हा विषय जो आहे तो उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। यानंतर वयाची अट काय आहे तर खुला प्रवर्ग 18 ते 38 वर्ष आपण जर बघितलं तर वयोमर्यादा आहे। मागासवर्गासाठी 18 ते 43 एवढी वयोमर्यादा आपल्याला बघायला मिळते। माजी सैनिक, दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त यांना 45 वर्षापर्यंत वयोमर्यादा आपल्याला बघायला मिळते। तर खेळाडूंसाठी वयोमर्यादा 43 वर्ष एवढी आहे। आपण जर बघितलं तर दिव्यांगासाठी 4% म्हणजे 2 पद जे आहे ते आपल्याला आरक्षित बघायला मिळतात। किमान दिव्यांगत्व किती असलं पाहिजे तर 40% किमान दिव्यांगत्व आपल्याला बघायला मिळतं, तेवढं असलं पाहिजे। आणि युनिक डिसेबिलिटी ID जे आहे तर त्याचं जे प्रमाणपत्र जे आहे ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। आपण जर बघितलं तर या पूर्ण ऍड मध्ये जो काही सर्वसाधारण गट आहे किंवा ओपन जे आहे ओपन साठी 17 जागा ज्या आहेत खुल्या वर्गासाठी आपल्याला बघायला मिळतात। महिलांसाठी 13 जागा बघायला मिळतात। प्रकल्पग्रस्तांसाठी 1 जागा, माजी सैनिकांसाठी 3 जागा, खेळाडूंसाठी 1 जागा। आणि आपण जर बघितलं तर एक एक्झाम जी आहे ती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये आपल्याला बघायला मिळते। तर त्या एक्झाम दिलेले त्या महानगरपालिका क्षेत्रातील उमेदवारांसाठी 3 जागा आपल्याला बघायला मिळतात। आपण जर बघितलं तर या परीक्षेमध्ये एकूण 100 प्रश्न असणार आहे आणि प्रत्येक प्रश्न 2 मार्काला असणार आहे, म्हणजे 200 गुण आपल्याला बघायला मिळणार आहे। आणि त्याचबरोबर पेपर जो आहे तर त्याचा कालावधी 100 मिनिटाचा असणार आहे। मित्रांनो, आपल्या सिलेबस काय तर मराठी भाषा व व्याकरण 25 प्रश्न 50 गुण, इंग्रजी भाषा व व्याकरण 25 प्रश्न 50 गुण, सामान्य ज्ञान जे आहे ते 25 प्रश्न 50 गुण त्याचे आपल्याला बघायला मिळणार आहे। बुद्धिमत्ता चाचणी जी आहे ती 25 प्रश्न 50 गुण आणि किमान गुणपात्रता जी आहे ती 45% आहे। आपण जर बघितलं तर अर्ज तुम्हाला ऑनलाईन करता येणार आहे। जे काही संकेतस्थळ आहे मी या सेक्शनच्या या लेक्चरच्या कमेंट बॉक्समध्ये ही जी काही वेबसाईट आहे ती पिन करून देतो, म्हणजे तुम्हाला डायरेक्ट वेबसाईटवर जाता येईल। तर या वेबसाईटवर जाऊन करिअर्स नंतर रिक्रुटमेंट आणि नंतर चीफ लेबर ऑफिसर वर तुम्ही क्लिक केलं की तुम्ही काय कराल तिथं अर्ज जिथं सादर करायचा आहे तिथं तुम्ही जाल। पण अर्ज सादर करणं 28 जानेवारी पासून सुरू होणार आहे, ही गोष्ट ध्यानात घ्यायची आहे। तुमच्याकडे वैध ईमेल ID आणि मोबाईल नंबर असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर उमेदवारांसाठी काही सूचना आहे की एक उमेदवार फक्त एकच अर्ज भरू शकतो। खोटी माहिती दिल्यास उमेदवारी काय होऊ शकते, रद्द होऊ शकते। पदसंख्येत बदल करायचा असल्यास ती BMC करू शकते। आणि आपण जर बघितलं तर यामध्ये जी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा होणार आहे, मौखिक वगैरे असं काही विषय नाहीये। तर आय होप तुम्हाला या जाहिरातीबद्दल सगळी इन्फॉर्मेशन समजली असेल। या परीक्षेची तयारी करायची असेल तर आपला अभ्यास मित्रचा ऍप डाउनलोड करा। त्यामध्ये एक ऑल इन वन नावाची बॅच आहे ती तुम्ही जॉईन करू शकता। त्यामध्ये सगळं मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता हे सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळेल। त्याचबरोबर आपलं टेलिग्राम चॅनल, इन्स्टाचं पेज सुद्धा आहे, त्याला फॉलो करायला विसरू नका। थांबूया, आपण भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये। चलो बाय बाय, जय हिंद।